आंब्याचं सीझन सुरू असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये जवळपास लोणचं तयार केलं जातं आणि प्रत्येकाची लोणचं करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आपण इथे घरच्याच साहित्यामध्ये, मोजक्या साहित्यामध्ये एकदम परफेक्ट असं लोणचं तयार करणार आहोत आणि हे 2 ते 3 वर्ष लोणचं अगदी सहज टिकून राहील. मार्केटसारखं तिखट, आंबट असं छान चटपटीत लोणचं आज आपण इथे तयार करणार आहोत. इथे मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. या गावठी कैऱ्या आहेत आणि या छान आपल्याला कडक बघून घ्यायच्या आहेत, म्हणजे कैरीचा कुठलाही भाग असा मऊ किंवा नरम पडलेला नको. छान आपल्याला ह्या कैऱ्या पाण्यामध्ये 1-2 तास ठेवायच्या आहेत आणि छान घासून पुसून घ्यायच्या आहे, म्हणजे कैरीचा संपूर्ण चीक वगैरे काढून घ्यायचा आहे आणि छान अशा सुती कापडामध्ये ठेवून त्या छान कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आंब्याच्या फोडी करण्यासाठी अशा प्रकारचा अडकित्ता तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या करू शकता किंवा तुम्ही ज्या बाजारामध्ये आंब्याच्या फोडी करूनही मिळतात तिथनं पण तुम्ही करून आणू शकता. आता या सर्व फोडीमध्ये आपण इथे अर्धा वाटी एवढं मीठ घातलेलं आहे. अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही खड्याचं मीठ पण घालू शकता. 1 चमचा ते 1.5 चमचा एवढं इथे हळद घालायची आहे आणि हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व फोडींना व्यवस्थित मीठ आणि हळद लागेल या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यावरती आपल्याला ताटली ठेवून जवळपास 6 ते 8 तासासाठी ठेवायचं आहे. म्हणजे संपूर्ण जे मीठ आहे त्याला पाणी सुटेल आणि फोडी छान ओल्या होतील. आता हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारच्या चाळणीमध्ये आपल्याला पूर्ण फोडी काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी पूर्ण खाली निघेल आणि फोडी आपल्याला वर ठेवायची आहे, म्हणजे फोडीतील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारच्या सुती कापडावर किंवा अशा ताटावरती आपल्याला फोडी पसरवून घ्यायच्या आहेत. मी इथे संपूर्ण फोडी अशा छान पसरवून घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्व फोडी आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. आंब्याच्या फोडी सुकेपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 10 ते 15 लवंग घेतलेले आहे, 10-15 मिरे घेतलेले आहेत, अर्धा वाटीभर एवढं इथे मोहरी घेतलेली आहे, 1 वाटी एवढं तिखट घेतलेलं आहे, म्हणजे पाऊण वाटी तिखट घ्यायचं आहे. पोह्याच्या चमच्याने 2 चमचेभर एवढं इथे मी हिंग घेतलेला आहे. खडा हिंग इथे छान खलबत्त्यात वाटून घेतलेला आहे. 1.5 चमचे एवढं मेथीदाणा घेतलेला आहे, 1.5 चमचा एवढं बडीशेप घेतलेली आहे आणि पाऊण वाटी एवढं मीठ घेतलेलं आहे. 150 ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला छोट्या पॅनमध्ये इथे मी भाजून घेत आहे एक साहित्य. आता इथे सुरुवातीला मी पॅन गरम झाला की त्यामध्ये लवंग आणि मिरे टाकून घेतलेले आहे आणि हे छान आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे खूप भाजायचे नाही. तर इथे परत करून आपल्याला साधारणतः अर्धा मिनिटपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे बाजूला त्याच वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर पॅनमध्ये मेथीदाणा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा रंग बदलेपर्यंत न भाजता आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे, नाहीतर मेथी कडवट लागू शकते. आता ही पण त्याच वाटीमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. यानंतर इथे जी बडीशेप आहे ती पण छान आपल्याला परत सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. आता ही भाजून झालं आहे, ही पण छान आपल्याला थंड होण्यासाठी वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. यानंतर यामध्ये जी मोहरी आहे ती पण छान भाजून घ्यायची आहे. ही मोहरी आपल्याला जी खडी मोहरी आहे ती छान भाजून घेतली आणि ही लोणच्यामध्ये घातली की लोणच्याची टेस्ट अजूनही छान लागते. आपण मोहरीची डाळ तर टाकतोच, त्यासोबत ही मोहरी पण छान भाजून घ्यायची आहे. आता इथे मोहरीची डाळ पण आपल्याला परत करून घ्यायची आहे, म्हणजे गरमच करून घ्यायची आहे. आता इथे हे मसाले आपण खलबत्त्यात वाटून घेऊ, म्हणजे आपल्याला एकदम मिक्सरमध्ये प्लेन न करता खलबत्त्यामध्ये ओबडधोबड जाडसर वाटून घ्यायची आहे. म्हणून इथे मी कलमी आणि मिरे वाटून घेतलेले आहे. त्यासोबतच आता इथे सोप पण आपल्याला अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. ही पण आपल्याला त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. मेथ्या पण आपल्याला अशाच पद्धतीने जाडसर कुटून घ्यायचं आहे. सर्व साहित्य हे आपल्याला वेगवेगळं म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे ही मोहरी आहे, मिक्सरला आपल्याला फक्त एकदाच अशी फिरवून घ्यायची आहे. या मोहरीमुळे खरंच लोणच्याला खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की टाकून बघा. आता इथे मोहरीची डाळ पण मी इथे एकदाच फिरवून घेतलेली आहे. तेल तापवायला आधीच ठेवलेलं होतं. तेल छान असं कोमट झालं की एकदम कडकडीत तेलात न टाकता कोमट तेलामध्ये आपल्याला इथे साहित्य टाकून घ्यायचं आहे. आता लोणच्याच्या फोडी पण छान सुकलेल्या आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि हिंग छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एकदम कडक तेलामध्ये हिंग घातला की तो करपून जाईल, म्हणून आपल्याला थोडं कोमट तेल असताना यामध्ये सुरुवातीला हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी मोहरी टाकलेली आहे, जी मोहरी आपण बारीक केलेली आहे. यानंतर यामध्ये मोहरीची डाळ टाकायची आहे आणि या गुठळ्या मोडून छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी बडीशेप,
मेथीदाणा आणि इथे जे आपण मिरे आणि लवंगचं वाटण केलेलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे बारीक केलेलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित छान मिक्स केलेलं आहे। आता बघा किती छान सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आणि यामध्ये आपल्याला जे तिखट घेतलेलं आहे ते संपूर्ण तिखट घालायचं आहे। हे पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही तेल छान असं थोडं कोमट आहे। यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हळद आपण ज्या आंब्याच्या फोडीमध्ये सुरुवातीलाच टाकलेली होती त्यामुळे आपल्याला हळद घालायची आवश्यकता नाही। यामध्ये हळद घालायची नाही आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। फोडी मी परत पलटवून छान सुकवून घेतलेल्या होत्या। आता हा मसाला आपल्याला जवळजवळ 3 ते 4 तास थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। म्हणजे एकदम थंड गार झाल्याशिवाय यामध्ये आपल्याला फोडी घालायच्या नाही। आता मसाल्याचं जे तेल आहे ते 5 ते 6 तास झालेले आहे। एकदम गार झालेलं आहे। यामध्ये तुम्ही संपूर्ण फोडी टाकू शकता। या संपूर्ण फोडी टाकून घेतलेल्या आहे आणि आता छान आपल्याला ह्या पूर्ण फोडींना मसाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं तोपर्यंत आपण इथे परत एकदा 1 पाव तेल म्हणजे 200 ग्रॅम एवढं तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। म्हणजे आपल्याला जेव्हा बर्नीत भरू तेव्हा अजून तेलाची आवश्यकता भासू शकते। मिक्स केलेलं लोणचं मी ते स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे गंजामध्ये। ती ॲल्युमिनियमची कढई होती त्यामध्ये आपण आंबट पदार्थ जास्त वेळ ठेवू शकत नाही। आता दुसऱ्या दिवशी बघा हे परत आपण एखाद्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे मध्ये मिक्स करत राहायचं आहे। चम्मच चांगला वापरायचा आहे कोरडा। लोणचं आपल्याला बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे त्यासाठी मी बर्नी छान स्वच्छ धुवून कोरडी उन्हामध्ये छान वाळवून घेतलेली आहे। सुरुवातीला यामध्ये हिंगाची पावडर आणि आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर लोणचं भरून घ्यायचं आहे। इथे लोणचं भरून घ्यायचं आहे आणि यावरती तेल राहील इतपत आपल्याला तेल घालायचं आहे। त्यासाठी मी तेल इथे जास्तीचं गरम करून थंड करून घेतलेलं आहे। हे तेल आपल्याला वरून घालायचं आहे म्हणजे लोणच्याच्या फोडीच्या वरपर्यंत तेल राहील अशा पद्धतीने तेल घालायचं आहे। म्हणजे ज्या लोणच्याच्या फोडीचा संपर्क हवेशी येत नाही आणि लोणच्याला बुरशी लागत नाही आणि हे लोणचं 2 ते 3 वर्ष आरामात टिकतं आणि जी लोणच्याची फोड आहे ती जशीच्या तशी कडक राहते। या सर्व टिप्स फॉलो करून जर तुम्ही लोणचं तयार केलं तर तुमचं लोणचं कधीच बिघडणार नाही आणि बुरशीही लागणार नाही। लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।